नमस्कार. पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी आपला फोकस कशावर असतो? ते म्हणजे आपलं स्किन केअर, मेकअप, हेअर केअर, आउटफिट या सर्व गोष्टींवर. पण ह्याच्या व्यतिरिक्त आपण इनर पीस, सेल्फ लव्ह, कॉन्शियस लिव्हिंग हे फॅक्टर खूप महत्त्वाचे आहे, जे आपल्या व्यक्तिमत्वाला सर्वात सुंदर बनवता, अट्रॅक्टिव्ह बनवता. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 सिंपल पण पॉवरफुल हॅबिट्स सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे केवळ आपला चेहरा, शरीर नाही तर आपलं मनसुद्धा खूप चांगलं बनणार आहे. म्हणजेच प्रत्येक हॅबिट माइंडफुलनेस, पॉझिटिव्हिटी आणि सेल्फ केअरवर डिपेंडेंट आहे. आणि ह्या हॅबिट जर आपण रोजच्या आयुष्यामध्ये इन्कॉर्पोरेट केल्या तर आपण अधिक अट्रॅक्टिव्ह, अधिक कॉन्फिडंट आणि नॅचरल ग्लो असलेली व्यक्ती बनू. तर चला झटपट सुरुवात करूयात, कारण ही जर्नी फक्त आपलं जे आउटर ब्युटी आहे त्यापेक्षा पण आतल्या ब्युटीकडे लक्ष देण्याची जास्त आहे, जिथे खूप शांतता आहे, आपल्या मनाची ग्रॅटिट्यूड आहे, सेल्फ अवेअरनेस आहे. आणि हे तुम्हाला फक्त सुंदर नाही तर मेंटली स्ट्रॉंग आणि अप्रोचेबल बनवतात. तर चला झटपट व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात शेवटची सवय खूप महत्त्वाची आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिली आणि महत्त्वाची सवय म्हणजे एनर्जी चेक हॅबिट्स. खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण दिवसभर अनेक लोकांशी बोलतो, फ्रेंड्स, फॅमिली, कलिग, जे कोणी आपल्याला भेटतात त्यांच्याशी आपण बोलतो. पण प्रत्येक इंटरॅक्शन नंतर आपल्याला सारखंच फील होतं असं नसतं. काही लोकांशी बोलल्यावर हलकं हॅपी वाटतं, तर काहींशी बोलल्यावर इतकं डोकं जड होतं, अनएक्सप्लेनेशन थकवा येतो, कळतच नाही का असं होतं. म्हणजे काही लोकांशी आपण जेव्हा भेटतो ना, तेव्हा आपल्याला खूप मस्त वाटतं, असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात. परंतु एखाद्या व्यक्तींशी बोलल्यावर आपल्याला ना इतका स्ट्रेस येतो, डाऊट येतो, निगेटिव्हिटी वाटते. मग अशा वेळेस एनर्जी चेक आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपल्याला जर समजलं की ह्या व्यक्तींसोबत बोललं ना आपल्याला थोडंसं ना आपली एनर्जी ड्रेन आउट झाल्यासारखं वाटतं, निगेटिव्ह वाटतं, आपली चिडचिड व्हायला लागते, असं होतं. मग अशा वेळेस आपण काय करायचं की अशा लोकांपासून थोडंसं डिस्टन्स दूर ठेवायचं. म्हणजे आपल्याला रिलेशनशिप काही तोडता येत नाही, पण डिस्टन्स मेंटेन करणं आपल्याला जमतं. वेल, फिजिकल डिस्टन्स म्हणजे आपण जर एकाच घरात राहत असू किंवा आपण एकाच आजूबाजूला राहत असू तर आपल्याला फिजिकल डिस्टन्स मेंटेन करणं शक्य नसतं. पण मग अशा वेळेस आपल्याला इमोशनली, मेंटली थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे. म्हणजे त्यांचा ऑराचा, त्यांच्या एनर्जीचा आपल्यावर परिणाम होणार नाही. आणि खरं सांगू का, जेव्हा आपण आपल्या व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह ठेवतो, आपल्या व्हायब्रेशन्स आपण स्ट्रॉंग ठेवतो ना, तेव्हा समोरच्याची निगेटिव्हिटी पण आपल्यावर ॲफेक्ट करत नाही. आणि जरी केली तरी त्यातून आपण पटकन बाहेर पडायला मदत होते. म्हणून स्वतःच्या एनर्जीवर, स्वतःच्या पॉझिटिव्हिटीवर नेहमी फोकस ठेवा. आणि याचा परिणाम आपल्या पर्सनॅलिटीवर खूप स्ट्रॉंग होतो. म्हणून जे इमोशनली बॅलन्स्ड असतात ना लोक, ते जास्त नॅचरली अट्रॅक्टिव्ह वाटतात, त्यांचा फेस रिलॅक्स्ड असतो, स्माईल जेन्युअन असते. ही हॅबिट खूप महत्त्वाची आहे. आणि ह्या हॅबिटमुळे सेल्फ अवेअरनेस पण आपला खूप स्ट्रॉंग होतो. आणि सुरुवातीला आपल्याला थोडेसे एफर्ट्स लागतील, पण हळूहळू आपल्याला जाणवायला लागतं की आपण कोणासोबत व्यवस्थित राहतो, किंवा आपल्यासमोर कोणी निगेटिव्ह थिंकिंग्स आपण आलं कोणी, तर आपण त्यापासून कसं स्वतःला प्रोटेक्ट करतो किंवा स्वतःला कसं त्यातून बाहेर काढतो, दूर ठेवतो. दुसरी हॅबिट म्हणजे स्लो ब्युटी प्रॅक्टिस. आपण किती धावपळीत असतो ना, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. सकाळचं स्किन केअर ठीक आहे, आपण झटपट करून मोकळं होतं, कारण आपल्याला आपली कामं भरपूर असतात, एवढा वेळ आपल्याकडे नसतो. परंतु रात्री जेव्हा आपण सगळी कामं झालेली असतात, झोपायच्या आधी थोडंसं स्लो ब्युटी प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे एक रुटीन छोटंसं आहे, पण माइंडफुल स्किन केअर जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या त्वचेलाच फायदा होत नाही, तर आपल्या मनालासुद्धा होतो. फॉर एक्झाम्पल, आपण एखादी क्रीम लावतो आहे रात्रीच्या वेळेस किंवा सिरम लावतो आहे, तर हलक्या हाताने आपण 2 मिनटं मसाज करायचा आहे. आणि जेव्हा आपण सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्यावर मसाज करतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि स्किनला जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स मिळतात, ज्यामुळे नॅचरल ग्लो येतो. आणि जेव्हा आपण रेग्युलर मसाज करतो रिलॅक्स पद्धतीने, तेव्हा पफिनेस आपल्या स्किनचा कमी होतो, फेसचा, आणि स्किन जास्तीत जास्त हेल्थी दिसायला मदत होते. आणि याचा डीप इम्पॅक्ट म्हणजे रिलॅक्सेशन. दिवसभर आपल्या चेहऱ्यावर खूप ताण असतो, आपल्या स्वतःवर आपण खूप स्ट्रेस घेतलेला असतो, आणि तो चेहरा आपला कॅरी करत असतो, आपल्या लक्षात सुद्धा येत. म्हणून आपण जेव्हा स्लो ब्युटी प्रॅक्टिस म्हणजे अप्लाय करतो आपल्या स्वतःमध्ये, तेव्हा रात्री इतकी छान झोप लागते, कारण आपली स्किनचं स्ट्रेस, टेन्शन निघालेलं असतं, आपण रिलॅक्स झालेलं असतो. आणि ऑफकोर्स आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या फाईन लाईन्स वगैरे असतात त्या थोड्याशा कंट्रोल व्हायला सुद्धा मदत होते. म्हणजे
ज्या काही आपण एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्स वापरतो त्यापेक्षा पण आपण आपल्याकडे जे काही बजेटमध्ये पण प्रॉडक्ट्स आहे ना त्याने सुद्धा आपला चेहरा चांगला दिसू शकतो. नेक्स्ट हॅबिट म्हणजे थॉट डाएट सांभाळायचं आहे. आपण सर्वजण आपण जे काही खातो त्याकडे फार लक्ष असतं, पण व्हॉट अबाउट मेंटल डाएट? आपण काय खातो ह्याने आपलं शरीर तयार होतं, परंतु आपण काय विचार करतो ना त्याने आपलं माइंड तयार होतं. आणि जसे आपले विचार असणार आहेत, जसे आपले थॉट्स प्रोसेस असणार आहे, तसं आपण पर्सनॅलिटी आपली बनणार आहे. त्यामुळे आपलं थॉट डाएट, आपण कोणत्या प्रकारचे थॉट्स आणि कॉन्टेंट बघतो किंवा आपण कसा विचार करतो याची आपण स्वतःच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या डोक्यामध्ये काय चालू आहे हे समोरच्याला नाही कळत. त्यामुळे तो काही सल्ला देऊ नाही शकणार, आपणच आपली थॉट सांभाळायचे आहे. आजकाल आपण भरपूर प्रकारचे कॉन्टेंट बघतो ज्यामध्ये निगेटिव्हिटी असते, कंपॅरिझन दिसते, भांडण दिसतं, म्हणजे सगळ्या प्रकारचं दिसतं. परंतु आपण हे सतत जर कन्झ्युम करत राहिलो तर आपलं माइंड अननोइंगली निगेटिव्ह होतं. त्याऐवजी थोडंसं कॉन्शियस एफर्ट्स घेऊन आपण काय बघतोय ना याकडे लक्ष ठेवा. पॉझिटिव्ह कॉन्टेंटची निवड करा. मोटिवेशनल व्हिडिओज असतील, इन्स्पायरिंग स्टोरीज असतील, एज्युकेशनल व्हिडिओज असतील ज्यामधून तुमचं नॉलेजमध्ये भर पडणार आहे, कॉमेडी व्हिडिओज असतील, असे व्हिडिओ की ज्यामुळे तुम्हाला खूप मस्त हसायला येतं आहे. आणि लाफिंग इज द बेस्ट एक्सरसाइज, जे आपल्या माइंडला अपलिफ्ट करतं. त्यामुळे थॉट जेव्हा आपण बदलतो तेव्हा आपले इमोशन्स बदलतात, आणि इमोशन्स बदलल्यानंतर आपलं बिहेवियर आणि एक्सप्रेशन्स बदलतात. आणि जेव्हा माइंड शांत पॉझिटिव्ह असतं तेव्हा आपला चेहरासुद्धा नॅचरली सॉफ्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो. आपण वयापेक्षा जास्त मोठं वाटत नाही. आणि ही सवय स्वतःमध्ये डेव्हलप करण्यासाठी डिसिप्लिन लागणार आहे 101%. कारण सुरुवातीला आपल्याला काही अकाउंट्स मे बी अनफॉलो करावे लागतील, स्क्रीन टाईम थोडासा कमी करावा लागेल, कॉन्शियस एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. कारण आपल्याला सतत मोबाईलला हात लावायची सवय लागलेली आहे, सतत काही ना काहीतरी बघायची सवय लागलेली आहे. आणि म्हणून थोडंसं कॉन्शियस एफर्ट्स घेऊन स्वतःवर काम करायची, स्वतःच्या थॉटवर काम करायची गरज आहे. कारण थॉट डाएट म्हणजे मेंटल हायजीन. जसं आपण आपल्या बॉडीला क्लीन ठेवतो तसंच माइंडला पण क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट हॅबिट म्हणजे अलोन टाईम डेट. आपण नेहमीच इतरांसोबत वेळ घालवत असतो, फ्रेंड्स, फॅमिली, कोणी नसेल तर आपण आणि आपला मोबाईलवरचे व्हिडिओज हे असतंच असतं. त्यामुळे ना स्वतःसोबतचा एकटा क्वालिटी टाईम स्पेंड करणं आपण विसरत चाललेलो आहे, जे की खूप महत्त्वाचं आहे. एकटं तुम्ही चहा पीत बसलेला आहात, शांततेत बसलेला आहात, एकटं वॉक करायला गेलेला आहात, जिथं मोबाईलचं काहीच ऐकण्याचं बघण्याचं आपल्याला म्हणजे मोबाईलमध्ये डिस्ट्रॅक्शन नसेल. हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण आपल्याला बेटर समजायला लागतो जेव्हा आपले थॉट्स, फिलिंग्स, गोल्स ह्यावर आपलं लक्ष केंद्रित होतं, तेव्हा आपली क्लॅरिटी वाढते आणि आपली डिसिजन मेकिंग पॉवरसुद्धा इम्प्रूव्ह होते. म्हणून जर तुम्हाला सेल्फ लव, सेल्फ केअर, सेल्फ कॉन्फिडन्स हे सगळं तुम्हाला काही स्वतःमध्ये डेव्हलप करायचं असेल तर स्वतःसोबत थोडासा क्वालिटी टाईम स्पेंड करायला शिका. आणि त्यामुळे तुम्ही अट्रॅक्टिव्ह तर बनणारच आहात, पण जी डिपेंडन्सी असते आपली दुसऱ्यांवर ती थोडीशी कंट्रोलमध्ये राहील आणि सेल्फ अवेअरनेस वाढेल. आणि जेव्हा सेल्फ अवेअरनेस वाढतो तेव्हा आपली डिसिजन मेकिंग पॉवरसुद्धा खूप स्ट्रॉंग होते. आणि एक लक्षात ठेवायचं, अलोन टाईम म्हणजे काय एकटंच राहणं असं नसतं, पण थोडंसं स्वतःसोबत कनेक्शन पण हवं असतं. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे फेस रिलॅक्स रिमाइंडर. आपल्याला सगळ्यांना वाटतं ना की आपण एजपेक्षा जास्त मोठं नको दिसायला, म्हणून फेस रिलॅक्स रिमाइंडर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण दिवसभर आपल्या खूप कामांमध्ये असतो, स्ट्रेसमध्ये असतो, आणि आपला नकळत जो फेस आहे ना आपण खूप स्ट्रॉंग जसं खूप टाईट ठेवतो, नॉट स्ट्रॉंग. काहींना जॉ क्लिंच करायची सवय असते, जी मला सुद्धा आहे, ज्यामुळे दातांवर खूप प्रेशर येतं. फेस रिलॅक्स रिमाइंडर ही सवय असेल किंवा फोरहेडवर उगाचच आपण आठ्या मारून बसतो, मग त्या फोरहेड्सवर पण लाईन येणं हे सगळं नकळत होत असतं आपल्या. म्हणून फेस रिलॅक्स हॅबिट आपण रिमाइंडर लावून लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कॉन्शियसली फेस रिलॅक्स ठेवायचा, म्हणजे स्वतःलाच रिमाइंड करायचं की ओके आता जॉ थोड्याशा रिलॅक्स ठेव, गाल थोडे रिलॅक्स कर, आयब्रो थोड्याशा रिलॅक्स ठेव, थोडंसं डोळ्यांना म्हणजे डोळ्यांवरचा स्ट्रेस कमी कर, डीप ब्रिदिंग कर.
यामुळे काय होणार आहे, मसलवर जे आपल्या विनाकारणचा टेन्शन स्ट्रेस असतो तो कमी होतो, फाईन लाईन्स थोड्याशा कमी होतात, स्किन स्मूथ राहते, फ्रेश दिसते आणि आपल्या ॲपिरन्समध्ये सुद्धा फरक दिसतो. नाहीतर उगाचच आपला चेहरा खूप जास्त स्ट्रेस टेन्शनमध्ये दिसतो. नेक्स्ट हॅबिट म्हणजे ग्रॅटिट्यूड ग्लो हॅबिट. येस, खूप महत्त्वाची सवय आहे ग्रॅटिट्यूड ग्लो. आता ग्रॅटिट्यूड म्हणजे आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींची जाणीव ठेवणं. फक्त रोज 3 गोष्टी लिहायच्या आहेत ज्यासाठी तुम्ही थँकफुल आहात. आणि ही छोटी हॅबिट पण खूप पॉवरफुल आहे, ज्यामुळे आपला फोकस प्रॉब्लेम्सकडे जास्त न राहता आपल्याकडे काय आहे ना त्याकडे राहतो. त्यामुळे आपण प्रत्येक सिच्युएशनमध्ये पॉझिटिव्ह राहायला शिकतो आणि ह्या हॅबिटमुळे आपला आनंद वाढतो, स्ट्रेस कमी होतो. म्हणून आपण आतून समाधानी राहायला लागतो, जो चेहऱ्यावर सुद्धा आपला ग्लो आणतो. आणि ह्या सवयीमुळे ना आपण थोडंसं समाधानी राहायला शिकतो. म्हणजे आपण प्रयत्न करतो, आपल्याला काय हवं आहे, आपले गोल्स काय आहे, आपल्याला काय अचीव करायचं आहे, याकडे तर आपण प्रयत्न करतोच, परंतु कंप्लेंट्स थोड्याशा कमी होतात आणि आपण समाधानी राहायला लागतो. आणि आयुष्यात पाहिजे काय असतं, आपल्याकडे सर्व काही असतं, परंतु आपल्या मनाची शांती आणि समाधान हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे ही हॅबिट आपल्याला ग्राउंडेड ठेवते, लाईफबद्दल ॲप्रिसिएशन वाढवते. नेक्स्ट हॅबिट सिग्नेचर स्टाईल बनव. म्हणजे आपल्या सर्वांमध्ये काही ना काहीतरी स्पेशल असतं जे आपल्या स्वतःची ओळख तयार करतं. मग तुमची आउटफिट कॅरी करण्याची स्टाईल असेल, तुमचे परफ्यूम्स असतील, हेअरस्टाईल असेल किंवा जे काही तुमचं युनिक टॅलेंट असेल ते, ज्याने लोक तुम्हाला इझिली लक्षात ठेवतात. त्यामुळे तुमची पर्सनॅलिटीला स्ट्रॉंग आयडेंटिटी मिळते, कॉन्फिडन्स. आणि सर्वात महत्त्वाची सवय म्हणजे सायलेंट मॉर्निंग रिच्युअल. हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या सांगितलेलं आहे की सकाळची सुरुवात घाई गडबड गोंधळ क्लटरवाली न करता सायलेंट मॉर्निंग रिच्युअल्स ठेवायचं आहे, ज्यामध्ये आपण थोडासा वेळ स्वतःसाठी देऊ, आपल्या ब्रिदिंगवर फोकस ठेवू, फ्रेश एअर आपल्या शरीरामध्ये घेऊ. या सवयीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे क्लॅरिटी. दिवसभर आपण अनेक डिसिजन घेतो, स्ट्रेस हँडल करतो, लोकांशी इंटरॅक्ट करतो, पण सकाळची जी शांतता असते ती आपल्या सर्व ह्या गोष्टींना बॅलन्स कसं आपण करू हे शिकवत असते. छोट्या छोट्या गोष्टींवर जे आपण आपल्याला होतं, इरिटेट होतो आपण, ते थोडंसं कंट्रोल व्हायला मदत होते. आणि ह्याचा इफेक्ट आपल्या फेसवर सुद्धा दिसतो, कारण शांत माइंड म्हणजे रिलॅक्स फेस एक्सप्रेशन्स, आणि त्यामुळे आपण शांत कंपोज्ड व्यक्ती वाटतो. म्हणून हा ग्लो कोणत्याही स्किन केअरपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. म्हणून सकाळी उठल्यावर 5 ते 10 मिनिट स्वतःसाठी थोडंसं मोबाईलपासून दूर, मग डीप ब्रीदिंग, प्राणायाम हे सगळं तुम्ही करू शकतात, फ्रेश एअर घेऊ शकतात. म्हणून सायलेंट मॉर्निंग म्हणजे स्वतःला दिलेलं एक सुंदर गिफ्ट आहे, जिथे फक्त स्वतःशी कनेक्ट होतो आणि दिवस कसाही असो सुरुवात तुला ग्राउंडेड ठेवते. तर ह्या काही छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, ज्याने आपली एनर्जी सेव्ह होणार आहे, एनर्जी प्रोटेक्ट होणार आहे, आपण आनंदी राहणार आहोत, चेहरा आपला चांगला होणार आहे. म्हणजे काय, आतून बाहेरून आपण आपली पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करणार आहोत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि अशा छोट्या छोट्या ज्या सवयी असतात त्या आपल्याला आयुष्य अधिक आनंदी, अधिक आपल्याला सुखी ठेवण्यास मदत करत असतात. कारण आपल्याकडनं सर्व आहे आजकाल, परंतु कुठेतरी आपली मनशांती आपण कमी केलेली आहे, किंवा आपण जे लवकर